गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आज आपण अकाउंटचा 48 लेक्चरचा व्हिडिओ अपलोड करतो आहे. ओके, तर तुम्हाला आठवत असेल लास्ट वीकमध्ये थोडक्यात मागच्या आठवड्यात आपण नवीन टॉपिकला सुरुवात केली ती चॅप्टर 3 ॲडमिशन ऑफ अ पार्टनरशिप फर्म. बरोबर ना? तर त्यातला प्रॉब्लेम नंबर 1 मी इनकम्प्लिटली सॉल्व म्हणजे थोडक्यात अर्धवट सॉल्व केला होता. मी फक्त त्यात दाखवलं होतं की तुम्हाला 10 पैकी मिनिमम, कारण ॲडमिशन टॉपिक 10 पैकी 10 मार्काचा विचार केला की जर कोण म्हणत असेल मला आउट ऑफ 10 घ्यायचं आहे, तर 10 पैकी 10च्या विचाराने जर गेला तर तो थोडंसं डिफिकल्ट टॉपिक आहे. पण ह्या टॉपिकचा एक बेनिफिट एवढा आहे की ह्या टॉपिकमध्ये कुठलाही म्हणजे एखादं सर्वसामान्य ज्याला थोड्याफारपैकी अकाउंटचं जमतं आहे तर मिनिमम 7 मार्क हे प्रत्येक विद्यार्थ्याला पडू शकतात. एवढं हे इझी पण टॉपिक आहे. 10 पैकी 10साठी जर अवघड असेल पण 10 पैकी 7 मात्र सोपे आहे. त्यामुळं मी तुम्हाला मागच्या आठवड्यात तो 10 पैकी 7 मार्क कसे घ्यायचे किंवा प्रत्येक मुलाला निदान काय काय जमवू शकतं एवढं मी शिकवलं होतं. कारण ह्या टॉपिकचं वैशिष्ट्य काय, ह्याच्यामध्ये पाठांतर नाही आहे. बरोबर आहे ना? कुठलंही टॉपिक फायनल अकाउंट असून दे, NPC असून दे, ते टॉपिक स्टार्ट करताना थेअरीमध्ये ॲडजस्टमेंटचं पाठांतर करण्यामध्येच आपले 1-2 लेक्चर्स गेलते. मग नंतर प्रॉब्लेमला कुठंतरी सुरुवात झाली. पण इथं तसं नाही. इथं पहिल्याच दिवशी डायरेक्ट प्रॉब्लेम नंबर 1ला स्टार्ट पण झाली. बरोबर ना? तुम्हाला बऱ्याच जणांना कळलंच असेल, अरे सरांनी एकच दिवस फक्त थेअरी बडबडली, ॲडमिशनचं मिनिंग वगैरे सांगितलं आणि दुसऱ्या दिवशी सरांनी लगेच प्रॉब्लेम नंबर 1ला स्टार्टसुद्धा केली. कारण ह्याच्यामध्ये पाठांतरच काय नाही. टॉपिक इझी आहे, सोपा आहे. फक्त त्यामध्ये 10 पैकी 10 कसे घेता येईल ह्याचा प्रयत्न सर्वांनी केला पाहिजे. म्हणजे आजचा मी जो प्रॉब्लेम शिकवतो, आता सगळ्यात महत्त्वाचं आज तुम्हाला कळलं असेल की दरवेळेस सर बाबा व्हिडिओ शेअर करण्यापूर्वी प्रॉब्लेमचा स्क्रीनशॉट शेअर करतात आणि प्रॉब्लेम तुम्हाला नोट डाऊन करायला लावतो. आज मी तुम्हाला डायरेक्ट लिंक शेअर करतो आहे. प्रॉब्लेमचा फोटो वगैरे तुम्ही म्हणता सर आज नाही तुम्ही प्रॉब्लेमचा फोटो टाकला, तर नीट बघा, स्क्रीनवर बघा. आज तोच प्रॉब्लेम आहे जो मी लास्ट वीकला प्रॉब्लेम नंबर 1 घेतला होता, तोच आज मी परत एकदा पहिल्यापासून सॉल्व करून दाखवते. फरक एवढाच आहे, मी मागच्या आठवड्यात हा प्रॉब्लेम तुम्हाला अर्धवट म्हणजे 10 पैकी फक्त 7 मार्काचं कसं पाडता येईल, 7 मार्क कसे पाडता येतील एवढंच शिकवलं होतं. पण आज मात्र तोच प्रॉब्लेम मी 10 पैकी 10 कसे घ्यायचे हे मी तुम्हाला शिकवणार आहे. आता एकच प्रॉब्लेम डबल रिपीट करू दे, त्यामुळं मागच्या आठवड्यात बऱ्यापैकी कळला होता, त्यामुळं आज तुम्हाला पटापट कळलं तो उलट. किंवा आज तुम्हाला सोपं वाटलं, अरे सोपं आहे टॉपिक, 10 पैकी 10 पण काय अवघड नाही आहे. कारण मागच्या आठवड्यातच तुम्हाला कळलं होतं की अरे 10 पैकी 7 सोपं आहे. मग ज्यांना जर मागच्या आठवड्यात सोपं वाटलं असेल त्यांना आज काय अवघड वाटणार नाही. ओके, चला मग सुरुवात करतो आहे. सगळ्यात महत्त्वाचा प्रॉब्लेम तोच असणार आहे. तुम्ही ऑलरेडी मागच्या आठवड्यात प्रॉब्लेम सोडून ठेवला असेल, ठीक आहे. मग त्यामुळं माझं म्हणणं, तुम्ही नवीन आखायची गरज नाही आहे. त्यातच फक्त जे रिमेनिंग आयटम्स आहे, जे एक्स्ट्रा ॲड करतो आहे तेवढं फक्त नोट डाऊन करून घेऊ शकता. फक्त लेक्चर मात्र, व्हिडिओ मात्र पहिल्यापासून बघा. मागच्या आठवड्यात कळलं असेल तर चांगलीच गोष्ट आहे, उत्तम. ज्यांना मागच्या आठवड्यात कळलं नसेल त्यांनी वाटलं तर आत्ता बघा, मी परत पहिल्यापासून दाखवतोच आहे. ओके, काय काय आखायचं ते आता मी परत सांगत बसत नाही, कारण काय काय आखायचं तुम्हाला माहिती आहे. परत एकदा मी दाखवते. टोटल 2 पेज लागणार आहेत. फर्स्ट पेजवर रिव्हॅल्युएशन अकाउंट आणि पार्टनर्स कॅपिटल अकाउंट, आणि जे दुसरं पेज असणार आहे त्याच्यावर असणार आहे बॅलन्स शीट आणि कॅश ऑब्लिक बँक अकाउंट. बरोबर आहे ना? अशा 4 गोष्टी आपण कंपल्सरी आखाव्या लागतात. ॲक्च्युली हेडिंगमध्ये 3 सांगतात, पण आपण 2 पेजवर मिळून 4 गोष्टी आखतो. ओके, आता जरा नीट बघा. आखून झाल्या ह्यापुढं लक्षात ठेवा, तुमचा प्रॉब्लेम आखून झाला, तुम्ही नावं वगैरे टाकताल, तर प्रॉब्लेम स्टार्ट करायच्या अगोदरची तयारी, की प्रॉब्लेम स्टार्ट बघायचं नंतर, पण प्रॉब्लेम आखून झाल्या पार्टनर्सची नावं पहिली भरायची. सुजाता, पौर्णिमा, अपर्णा, सुजाता, पौर्णिमा, अपर्णा, दोन्हीकडं डेबिटला क्रेडिटला. त्याचप्रमाणे पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला बाय बॅलन्स ब्रॉड डाऊन हे ऑलरेडी लिहूनच ठेवायचं. त्याचा अर्थ काय मी तो सांगतो, पण हे लिहून ठेवणं म्हणजे एक प्रकारे पाठच करून ठेवताल की अरे कॅपिटल अकाउंट लिहिलं की क्रेडिट साईडला हा शब्द लिहूनच ठेवायचा, बाय बॅलन्स ब्रॉड डाऊन. सेकंड पेजवर बॅलन्स शीट आखून ठेवलेली आहे. बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला कॅपिटल अकाउंट अशी हेडिंग टाकून तिन्ही पार्टनर्सची नावं टाकून ठेवायची, पहिल्यांदा सुरुवातीलाच टाकून ठेवायची. आणि कॅश ऑब्लिक बँक अकाउंट जे तुम्ही खाली आखलं आहे त्याच्या डेबिट साईडला टू बॅलन्स ब्रॉड डाऊन. ह्या सगळ्या गोष्टी अगोदरच भरून ठेवायच्या.
प्रॉब्लेम पुढं काय आहे, प्रॉब्लेममध्ये काय पुढं मांडले ते नंतर बघू, पण प्रॉब्लेम सुरू करायच्या अगोदरची प्रिपरेशन, अगोदरची तयारी काय, तर बाबा बॅलन्स शीट टाकायची, बॅलन्स शीटला डेट टाकायची. कुठली डेट टाकायची, भरपूर जण कन्फ्यूज होतात. त्यांची जी डेट दिली असेल त्यांनी नीट बघा, प्रॉब्लेममध्ये बघा, मी दाखवतो तुम्हाला. प्रॉब्लेममध्ये त्यांनी जे बॅलन्स शीट दिली त्याला डेट दिली 31 मार्च 2018, 31 मार्च 2018. आपण त्याच्या पुढचा दिवस, मग ते 31 मार्चच देतात, आपण फक्त 31 मार्च कडून देतं 1 एप्रिल टाकायचा. बरोबर आहे ना. त्यांनी 31 मार्च 2018 दिली ती, आपण टाकणार 1 एप्रिल 2018. ओके. नक्की कळलं. प्रॉब्लेमला अजून सुरुवात पण नाही झाली, पण प्रॉब्लेम सुरू करायच्या अगोदर काय काय आखून ठेवायचं आहे आणि आखल्यानंतर काय काय मांडून ठेवायचं आहे ऑलरेडी, हे लक्षात ठेवा. आणि आता मग प्रॉब्लेमला सुरुवात करू. ओके. चला, फर्स्ट लाईन काय दिलं तर त्यांनी, द बॅलन्स शीट ऑफ सुजाता अँड पौर्णिमा, की 2 पार्टनर्स आहेत, 2 पार्टनर्सची नावं दिलीत, दोघी मैत्रिणी आहेत सुजाता आणि पौर्णिमा, हू शेअर प्रॉफिट अँड लॉसेस इक्वली. इक्वली शब्द अंडरलाईन केला होता मागच्या वेळेसच. दोघी इक्वली प्रॉफिट अँड लॉस शेअर करतात. म्हणजे बाबा 4,000 प्रॉफिट झाला तर तुला 2,000, मला 2,000, किंवा लॉस झाला 10,000 10,000 तर तुला 5,000 लॉस, माझं 5,000 लॉस, असं इक्वली. ओके. खाली बॅलन्स शीट दिलेली आहे. त्यांनी बॅलन्स शीट दिलेली असताना आपण पण बॅलन्स शीट टाकतो, कारण त्यांच्या बॅलन्स शीटमध्ये नीट बघा, ती जुनी बॅलन्स शीट आहे, ओल्ड बॅलन्स शीट आहे, स्क्रीनवर बघू शकता. त्यांच्या बॅलन्स शीटला लायबिलिटी साईडला जे कॅपिटल आहे त्याच्यात 2च पार्टनर्सची नावं आहेत, सुजाता आणि पौर्णिमा. आणि आपण जी बॅलन्स शीट टाकली आहे त्यात 3 नावं टाकतो आपण, कारण आपण नवीन पार्टनरला ॲडमिशन देतो. म्हणजे थोडक्यात आपण 2चे 3 पार्टनर करतो. ठीक आहे. चला, बॅलन्स शीट दिली आणि खाली एक 4-5 ॲडजस्टमेंट, 5 आकडे म्हणजे थोडक्यात 5 ॲडजस्टमेंट दिलेले आहेत. आता सगळ्यात महत्त्वाचं, बाकीच्या टॉपिकमध्ये प्रॉब्लेम वाचावा लागतो, कुणाकुणावर ॲडजस्टमेंट असेल मग ते ॲडजस्टमेंट वाचून आपण टिकमार्क करून ठेवतो. ॲडमिशनमध्ये तसं काही नाही आहे. जसा प्रॉब्लेम दिला आहे वाचत वगैरे बसायची गरज नाही आहे, डायरेक्ट सोडवायला सुरुवात करायची. सुरुवात कुठनं करताल तर नीट लक्ष द्या मी काय बोलतो आहे. जी बॅलन्स शीट दिली आहे ना त्यांनी प्रॉब्लेममध्ये, जुनी बॅलन्स शीट, ओल्ड बॅलन्स शीट, त्यातलं जे काय वापरता येईल ते वापरून घ्या. म्हणजे तुम्ही म्हणता सर काय ह्याचा अर्थ काय झाला, तर नीट बघा. लायबिलिटी साईडला कॅपिटल होतं, सुजाताचं कॅपिटल किती आहे 1,00,000 रुपये, आणि पौर्णिमाचं कॅपिटल होतं 1,40,000, 1,40,000. मग ज्या गोष्टी आपल्याला माहिती आहेत त्या अगोदरच भरून ठेवायला काय हरकत आहे. मग कॅपिटल माहिती आहे म्हणून पार्टनर्स कॅपिटल अकाउंटला, जे पार्टनर्स कॅपिटल अकाउंट आखले ना त्याच्या क्रेडिट साईडला बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन हे ऑलरेडी लिहून ठेवलेलं आहे, कारण ते ह्या गोष्टी माहिती असतात. म्हणूनच मी सांगितलं ना, आखून झाल्या लिहूनच ठेवायचं बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन. आणि हे बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन म्हणजे काय, तर बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन म्हणजे जे ओल्ड बॅलन्स शीटमध्ये ज्या गोष्टी माहिती आहेत त्या तिथल्या बघून उतरून काढणे. मग उतरून काढा. सुजाताचं कॅपिटल किती होतं 1,00,000, सुजाताच्या कॉलममध्ये ₹1,00,000, आणि पौर्णिमाचं कॅपिटल किती होतं 1,40,000, पौर्णिमाच्या कॉलममध्ये 1,40,000, अपर्णाच्या ह्याच्यात डॅश मारा. दोघींचं कॅपिटल दिलेलं होतं आहे तसं तिथलं बघून उतरून काढणे बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन. ते बाय बॅलन्स क्रेडिटलाच का, कारण लायबिलिटीला दिलं आहे, लायबिलिटीचा अर्थ क्रेडिट असतो, म्हणून क्रेडिट साईडला बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन. जर ॲसेटला दिलं असतं तर मी डेबिटला लिहिलं असतं टू बॅलन्स ब्रॉट डाऊन. ओके. पण नॉर्मली तुम्हाला माहिती आहे कॅपिटल हे लायबिलिटीलाच असतं, म्हणून अगोदरच लिहून ठेवायचं बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन. फक्त तिथल्या अमाऊंट बघायच्या आणि आहे तशा उतरून काढायच्या. आता शेजारी इकडं बघा कॅश ऑब्लिक बँक अकाउंट पण आहे, तिथं पण लिहिले टू बॅलन्स ब्रॉट डाऊन. म्हणजे ह्याचा अर्थ काय झाला, तर प्रॉब्लेममध्ये बघा जसं आत्ता लायबिलिटी साईडला आपण दोघींचं कॅपिटल उतरून काढलं ना, तसंच ॲसेट साईडला पण नजर टाकायची. कुठे ना कुठे तुम्हाला कॅश, बँक किंवा कॅश इन हँड, कॅश ॲट बँक हे शब्द असतात ना. बिझनेस असला म्हणल्यावर त्यांचे पैसे असणार ना त्यांच्याकडं, मग स्वतःकडं कॅश इन हँड असतील, स्वतःकडं असतील, बिझनेसमध्ये असतील, किंवा कॅश ॲट बँक बँकेत असतील. म्हणजे एक तरी नाव तुम्हाला सापडणार आहे, कॅश बँक काहीतरी. मग बघायचं आहे का, तर बघा ॲसेट साईडला लास्ट शेवटचा आयटम होता कॅश, आणि किती अमाऊंट होती बघा बरं त्या कॅशची 80,000. मग ते लिहून काढा. ते कुठं लिहून काढायचे, तर टू बॅलन्स ब्रॉट डाऊन, जे कॅश ऑब्लिक बँक अकाउंट आखले ना त्याच्या डेबिट साईडला टू बॅलन्स ब्रॉट डाऊन 80,000, 80,000. डेबिटला का, ॲसेटला आहे ना,
लायबिलिटीला असतं तर मी क्रेडिटला लिहिलं असतं बाय बॅलन्स ब्रॉड डाऊन. ॲसेटला आहे म्हणून डेबिटला टू बॅलन्स ब्रॉड डाऊन 80,000. ओके. पण ह्या गोष्टी फिक्स असतात, त्यामुळंच मी सांगितलेलं आहे. तुम्ही ऑलरेडी काय करताल, जेव्हा 2 पेजेसवर असा आखताल प्रॉब्लेम, मी मागच्या आठवड्यातच किंवा मागच्या लेक्चरलाच सांगितलं होतं, ॲडमिशन सोडवताना जे 2 पेजेस तुम्ही वापरत असताल ते जॉईंट पेज वापरा. जॉईंट पेज म्हणजे काय की दोन्ही पेज शेजारी शेजारी असणं गरजेचं आहे, की जेणेकरून शेजारी शेजारी असलं की तुम्हाला इफेक्ट लक्षात राहील की काय काय मांडायचं आहे. बाय बॅलन्स ब्रॉड डाऊन मांडायचं आहे, टू बॅलन्स ब्रॉड डाऊन मांडायचं आहे. हे प्रॉब्लेममध्ये दिलेलं असतं, तिथलं बघून फक्त क्वेश्चन पेपरमधलं बघून तिथं आन्सर शीटमध्ये उतरून काढायचं. त्याला म्हणतात ब्रॉड डाऊन. ओके, ठीक आहे. चला आता नेक्स्ट आहे, ब्रॉड डाऊन झालं. आता प्रॉब्लेमला खाली सुरुवात करू. आता तुम्ही म्हणताल सर ॲडमिशनचा प्रॉब्लेम आहे, हे आम्हाला कसं कळणार? तर बॅलन्स शीटच्या खालीच बघा जी वाक्य दिलेली आहेत, म्हणजे पहिले ॲडजस्टमेंटच्या वर जो पॅरेग्राफ दिला आहे, काय दिलं ते वाक्य? ऑन 1 एप्रिल 2018 अपर्णा जॉईन्स द फर्म ॲज थर्ड पार्टनर. ह्या वाक्यावरूनच कळलं की अपर्णा नावाची एक मुलगी जॉईन्स द फर्म, ती 1 एप्रिलपासून फर्मला जॉईन करते, कंपनी जॉईन करते ॲज थर्ड पार्टनर. तिसरा पार्टनर म्हणून एक नवीन व्यक्ती बिझनेसमध्ये येऊ पाहते अपर्णा. मग ह्याचा अर्थ अपर्णाला आपण बिझनेसमध्ये काय करतो आहे, ॲडमिशन देतो आहे. थोडक्यात काय, नवीन पार्टनरचं नाव तिथं बॅलन्स शीटच्या खाली दिलेलं असतं. तुम्हाला तिथं बघितल्यावर कळतं, अरे अपर्णा नाव आलं म्हणजे ह्याचा अर्थ तिसरी व्यक्ती अपर्णा आहे, तिला ॲडमिशन द्यायचं आहे. ओके, मग चला ॲडजस्टमेंटला सुरुवात करू. ॲडजस्टमेंट सोप्या असतात बरं. फक्त ह्याच्यातली ॲडजस्टमेंट कुठल्या, पहिल्या 2 ॲडजस्टमेंट ज्याला जमल्या, ज्याला झेपल्या, त्याला अख्खा प्रॉब्लेम, पूर्ण प्रॉब्लेम समजू शकतो. ओके, चला मग फर्स्ट ॲडजस्टमेंट, नवीन पार्टनर. मी लास्ट लेक्चरमध्ये सांगितलं होतं, तुम्हाला जर ॲडमिशन हवा असेल बिझनेसमध्ये किंवा कोणाला तुम्ही ऑलरेडी पार्टनर आहात आणि अजून कोणाला एका नवीन पार्टनरला तुम्हाला घ्यायचं असेल बिझनेसमध्ये, तर नवीन पार्टनरला घेताना तुम्ही त्याला 2 गोष्टी डिमांड करताल की बाबा पार्टनर म्हणून यायचं असेल तर उद्या येताना एका पिशवीत तू कॅपिटल घेऊन ये, एका बॅगमध्ये तू पैसे आण, कॅपिटल आण, आणि दुसऱ्या बॅगमध्ये तू गुडविल आण. कारण आम्ही इतकं वर्ष जे नाव कमवलं आहे ते नाव तुला उद्यापासून फुकटात मिळणार. त्या नावाचे पण पैसे मागता तुम्ही, म्हणजे थोडक्यात 2 गोष्टींना डिमांड करता, आणि कॅपिटल आणि गुडविलला. मग बघू बाबा अपर्णाने येताना आणलं आहे का, ते दिलं आहे बघा. फर्स्ट ॲडजस्टमेंट, पहिला आकडा नीट बघा, वहीत बघा. तुम्ही प्रॉब्लेम मागच्या आठवड्यातच नोट डाऊन केला असेल ना, मग वहीत बघा. फर्स्ट ॲडजस्टमेंट काय आहे, अपर्णा इज टू ब्रिंग, ती जी नवीन पार्टनर आहे अपर्णा इज टू ब्रिंग इन ₹1 lakh ॲज कॅपिटल. की ती जी अपर्णा आहे तिने 1 lakh, 1 लाख रुपये काय आणलं, कॅपिटल आणलं. आणणारच ना, विदाऊट कॅपिटल नवीन पार्टनरला ॲडमिशन भेटणारच नाही आहे. असा कुठला बिझनेस आहे का की बाबा ये उद्यापासून तू पार्टनर आहे, काय पैसे बिशे आणू नको, असं थोडीच आहे का? उद्या कुणालाही ॲडमिशन हवं असेल बिझनेसमध्ये तर कॅपिटल मस्ट. म्हणजे थोडक्यात काय, तर पहिली ॲडजस्टमेंट फिक्स आहे, नवीन पार्टनर येताना कॅपिटल आणतो, ही ॲडजस्टमेंट पडणार म्हणजे पडणारच. ओके, मग त्याचे इफेक्ट काय? आता सगळ्यात महत्त्वाचं ॲडजस्टमेंट चालू झालेत, आकडे चालू झालेत. ॲडजस्टमेंट म्हणल्यावर एवढं तर माहिती आहे ना, 2 इफेक्ट जातील. मग ते 2 इफेक्ट कुठं कुठं लिहिताल, तर फर्स्ट इफेक्ट, पहिला इफेक्ट कॅश ऑब्लिक बँक अकाउंट जे आखले ना सेकंड पेजवर, त्याच्या डेबिट साईडला लिहिताल टू, कुणी आणले, टू अपर्णाज कॅपिटल अकाउंट. अपर्णाज कॅपिटल अकाउंट, अमाऊंट टाकताल 1 lakh, 1 लाख. फर्स्ट इफेक्ट कॅश ऑब्लिक बँकच्या डेबिटला का, त्याचा अर्थ पण सांगतो. डेबिटला का बाबा, अपर्णाने 1 लाख रुपये कॅपिटल आणलं म्हणजे एक प्रकारे काय आणले, पैसेच आणले ना, कॅशच आणली ना. मग कॅश आणली म्हणजे लाख रुपये बिझनेसमध्ये आले, डेबिट वॉट कम्स इन. त्या नियमानुसार डेबिट वॉट कम्स इन, बिझनेसमध्ये कॅश आली म्हणून डेबिट साईडला लिहायचे. आणि सेकंड इफेक्ट, एक डेबिटला म्हणल्यावर दुसरा इफेक्ट कुठं देताल, कुणाचं कॅपिटल आहे, अपर्णाचं ना, मग तिच्या नावावर टाकून देऊ ना. मग नावावर टाकून देऊ म्हणल्यावर सेकंड इफेक्ट कुठं जाईल, पार्टनर्सच्या क्रेडिटला. एक इफेक्ट डेबिटला असेल तर दुसरा क्रेडिटला, ऑपोजिट जातो. मग पार्टनर्स कॅपिटलच्या क्रेडिटला लिहिताल काय लिहायचं, बाय कॅश ऑब्लिक बँक अकाउंट. कुणाचं कॅपिटल आहे, अपर्णाचं. मग जी अमाऊंट होती 1 lakh ती अपर्णाच्या कॉलममध्ये जाऊन दे. झालं 2 इफेक्ट. ओके, बघा नीट लक्ष द्या.
मी आता जॉईन करतो दोन्ही पेजेस म्हणजे लक्षात येईल. तुम्ही जेव्हा प्रॉब्लेम आखला असेल तुम्ही पण माझ्यासारखं आखलं ना शेजारी शेजारी, ते शेजारी शेजारी असं जॉईंट पेजवर का आखायचा म्हणजे जेणेकरून मुलांचे इफेक्ट पाठ होतात. अरे हां, एक डेबिटला एक क्रेडिटला, दोन्ही इफेक्ट असे शेजारी 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 मिळून ना जॉईंट पेजवरच आखा, की जेणेकरून तुम्हाला ते इफेक्ट लक्षात राहतात की अरे एक इफेक्ट सरांनी कॅश ऑब्लिक बँकच्या डेबिटला दिलता आणि दुसरा इफेक्ट तसाच शेजारी पार्टनर्स कॅपिटलच्या क्रेडिटला दिलता. अपर्णाचं नाव इकडं टाकलं होतं अपर्णाच कॅपिटल आणि कॅश ऑब्लिक बँकचं नाव इकडं टाकलं, म्हणजे नावं पण क्रॉस टाकायचे. अपर्णाचं नाव इकडं टाकलं, कॅश ऑब्लिक बँकचं नाव इकडं टाकलं. ओके, फिक्स ॲडजस्टमेंट आहे. इफेक्ट पार्टच करा, कारण उद्यापासनं जे किंवा ह्याच्या पुढं जेवढे प्रॉब्लेम होतील दर प्रॉब्लेममध्ये प्रत्येक प्रॉब्लेममध्ये पहिली ॲडजस्टमेंट हीच असणार आहे की न्यू पार्टनर येताना कॅपिटल आणतो. त्याचे दोन इफेक्ट जातात. फर्स्ट इफेक्ट कॅश ऑब्लिक बँकच्या डेबिटला आणि सेकंड इफेक्ट पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला, दोन इफेक्ट. ओके, चला त्यानंतर पुढची ॲडजस्टमेंट बघू. हे झालं फिक्स आहे. मी उद्या नवीन प्रॉब्लेम घेणार, प्रॉब्लेम नंबर 2. उद्या पण पहिली ॲडजस्टमेंट हीच आहे, पण उद्या तुम्हाला स्वतःहून जमलं पाहिजे. अरे कॅपिटलचे दोन इफेक्ट कुठं कुठं लिहिलं ते माहिती आहे. सेकंड ॲडजस्टमेंट बघा. गुडविल इज व्हॅल्यूड ॲट ₹2 lakh. 2 लाख रुपये गुडविल होतं. अँड अपर्णा इज टू ब्रिंग, अपर्णाने आणले का, आणले ना. अपर्णा इज टू ब्रिंग हर शेअर ऑफ गुडविल. ते वाक्य खूप महत्त्वाचं आहे की अपर्णा तयार झाली की मी पण आणते की गुडविल. किती गुडविल आणायचं आहे सांगा मला. पण अपर्णा काय म्हणते, अपर्णा इज टू ब्रिंग हर शेअर ऑफ गुडविल. मला जे काय माझा शेअर आहे मी तेवढं गुडविल आणते. आता हर शेअर म्हणजे काय तर नीट बघा. आपण वरच्या लाईन मगाशी एवढ्या व्यवस्थित ऐकल्या नव्हत्या, पण त्यात एक 1/5 शेअर होतं. अपर्णा जॉईन द फर्म ॲज थर्ड पार्टनर फॉर 1/5 शेअर. ती काय म्हणते, मला 1/5 शेअर हवा आहे, किंवा अपर्णाचा शेअर किती 1/5 आहे. मग एखाद्याला काय वाटेल गुडविल 2 लाख आणायला लावलेत. गुडविल तिला 2 लाख नाही आणायला लावले. तिला काय सांगितलं असेल की बाबा की बाई 2 लाख रुपये गुडविल आहे, त्यातलं तुझा जो शेअर आहे ना 1/5 तेवढं तो गुडविल घेऊन ये. थोडक्यात 2 लाखाच्या 1/5 तुम्हाला काढायला लागेल. 2 लाखाच्या 1/5 कसं काढताल तर 2 लाख इंटू 1/5. मग थोडक्यात 5ने डिवाईड करताल. 5 चोक 20 आणि किती झिरो आहेत, 1 2 3 4, 1 2 3 4, म्हणजे किती आन्सर आलं 40,000, 40,000 गुडविल. मुलं फसतात कुठं, त्यांना काय वाटतं अमाऊंट 2 लाख आहे म्हणल्यावर 2 लाखच पकडायची. गुडविल इज व्हॅल्यूड ॲट ₹2 lakh. 2 लाख रुपये फर्मचं गुडविल होतं. अँड अपर्णा इज टू ब्रिंग हर शेअर. अपर्णा तयार झाले की मी माझा जो शेअर आहे तेवढं गुडविल इन कॅश, तेवढे पैसे मी उद्या येताना घेऊन येते. म्हणून त्या 2 लाखाच्या 1/5 काढले. 40,000 रुपये ती गुडविल आणायला तयार झालेली आहे. ओके, मग आता ते 40,000 रुपयाचे गुडविलचे दोन इफेक्ट कुठं जाणार तर सेम. ते म्हणतात सर सेम म्हणजे काय, सेम म्हणजे जसे मगाशी कॅपिटलचे दिलते त्याचेच जातील. म्हणजे पहिला इफेक्ट मगाशी कुठं दिलता, कॅश ऑब्लिक बँकच्या डेबिटला दिलता ना, आत्ता पण तिथंच लिहिताल टू गुडविल अकाउंट. का बरं, कारण तिने कॅपिटल आणलं म्हणजे काय आणलेलं 1 लाख रुपये कॅश आणलेली. मग आता ती गुडविल आणते. गुडविल आणती म्हणजे काय आणते, पैसेच आणते ना. डेबिट वोट कम्स इन, त्यामुळं फर्स्ट इफेक्ट तिथंच जाईल. कॅश ऑब्लिक बँकच्या डेबिटला अमाऊंट टाकताल 40,000, 40,000 गुडविल आणलं. आणि सेकंड इफेक्ट शेजारी पार्टनर्स कॅपिटलच्या क्रेडिटला बाय गुडविल अकाउंट. दोन्हीकडं गुडविल गुडविल शब्द वापरायचा आहे. आणि इकडं काय करताल, गुडविल एखादा लिहिलं लगेच अपर्णाचं गुडविल सर अपर्णाने आणले म्हणल्यावर अपर्णाच्या कॉलममध्ये नाही. गुडविल हे 2 पार्टनरनी ओल्ड पार्टनर्सनी त्यांच्या कष्टाने कमवलेलं आहे. त्यामुळं गुडविलवर हक्क ओल्ड पार्टनर्सचा असतो. त्यांनी 40,000 तिच्याकडनं गुडविलचे मागितले, पण ते 40,000 आता काय करायचे, गुडविलचा सेकंड इफेक्ट देताना अपर्णाच्या कॉलममध्ये नाही तर गुडविल ओल्ड पार्टनर्सला त्यांच्या रेशोमध्ये वाटायचा. मग रेशो नाही दिलं होतं इक्वली म्हणल्यावर 40,000च्या इक्वली 2 भाग केले, 20,000 20,000 ओल्ड पार्टनर्सला वाटायचं. 2 इफेक्ट. आता मी शेजारी शेजारी घेतो, लक्षात येईल. कॅपिटलचे आणि गुडविलचे दोन्ही इफेक्ट सेम आहेत, डेबिटला क्रेडिटला डेबिटला क्रेडिटला. फक्त फर्स्ट इफेक्ट कॅश ऑब्लिक बँकच्या डेबिटला टू गुडविल शब्द वापरायचा.
40,000 आणि सेकंड इफेक्ट देताना मात्र तुम्ही तिथंच देताल पार्टनर्स कॅपिटलच्या क्रेडिटला, पण इथं लिहिताना एखादा चुकून अपर्णाच्या कॉलममध्ये 40 देताल, तर 40,000 गुडविलचा सेकंड इफेक्ट देताना नवीन पार्टनरनी आणलेलं गुडविल ओल्ड पार्टनर्सला वाटून टाकायचं. रेशो असेल तर रेशोमध्ये टाका, रेशो नसेल तर इक्वली वाटून टाका. ओके, गुडविलचे 2 इफेक्ट कळले, डेबिटला क्रेडिटला. सेम कॅपिटलचे जसे होते ना डेबिट क्रेडिट, गुडविलचे पण तसेच आहेत डेबिट क्रेडिट. ओके, म्हणून मी सांगितलेलं की प्रॉब्लेम शेजारी शेजारी जॉईंट पेजवर राखा. बस फक्त पहिल्या 2 ॲडजस्टमेंट मी म्हणलो ना एवढ्या फक्त जमल्या पाहिजेत. कॅपिटलचे 2 इफेक्ट कुठं जातात, गुडविलचे 2 इफेक्ट कुठं जातात हे जमलं पाहिजे. ज्याला हे कॅपिटल आणि गुडविल पहिल्या 2 ॲडजस्टमेंट जमल त्याच्या पुढचा प्रॉब्लेम सोपा आहे की हो, पुढचं सगळं जमतं. बघा काय दिलं आता, फक्त पहिल्या 2 ॲडजस्टमेंट करा ना, बाकी 3, 4, 5 किरकोळ आहे. चला पटपट सोडू. आता थर्ड ॲडजस्टमेंट काय होती बघा बरं. स्टॉक प्लांट अँड मशिनरी इज टू बी डेप्रिसिएटेड बाय 20%. हे माहिती आहे की तुम्हाला. स्टॉकवर आणि प्लांट अँड मशिनरीवर काय करायला लावलं आहे, डेप्रिसिएशन काढायला लावलं आहे 20%. डेप्रिसिएशन म्हणल्यावर काय करतो आपण, लेस करतो. मग चला वर बघा, किंवा हे मागच्या आठवड्यात झाले त्यामुळे मी पटपट करतो. आता स्टॉकची अमाऊंट किती होती, 40,000 होती. लिहा मग चला. बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला लिहिताल स्टॉक, अमाऊंट टाकताल 40,000 आणि लिहिताल लेस डेप्रिसिएशन म्हणजे ॲसेटची झीज झाली, कमी झाली, मग कमी करून टाका. किती पर्सेंट होती बाबा, 20% होतं ना. हां मग करा 20% लिहा. लेस डेप ॲट 20%. कसे काढताल 20%, एक 0 दाखला 10% 4,000, मग 20% त्याच्या डबल करताल. 4,000च्या डबल किती होतील, 8,000, 8,000. आउटरला 40 - 8 32,000, 32,000. ओके, फर्स्ट इफेक्ट. सेकंड इफेक्ट, आपली ॲसेट काय झाली, कमी झाली ना. कमी झाली म्हणल्यावर आपला काय येतो, लॉस आहे. आणि लॉस म्हणल्यावर कुठं लिहितो, डेबिटला, बरोबर ना. रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या डेबिटला. आपली ॲसेट एवढं जर कळलं ना, एवढं आठवतं ना मागच्या, लॉस झाला की डेबिटला, प्रॉफिट झाला की क्रेडिटला. मग चला लॉस झाला आहे, आपली ॲसेट्स कमी झाली, डेबिटला लिहा टू स्टॉक अकाउंट. कितीचा लॉस झाला आहे, 8,000, 8,000चा लॉस झाला आहे. सेकंड इफेक्ट देताना नीट लक्ष द्या, जी अमाऊंट लेस करताय ना त्याचा सेकंड इफेक्ट द्यायचा 8,000. झाले नक्की. ओके, चला अजून एखाद्याला वाटत संपली का ती ॲडजस्टमेंट, संपली नाही. प्लांट अँड मशिनरी पण होतं ना 20%. चला वर बघा, मग प्लांट अँड मशिनरीची अमाऊंट किती होती, 70,000 होती. लिहा मग. स्टॉकच्या खाली लिहिताल प्लांट अँड मशिनरी, त्याची अमाऊंट टाकताल 70,000. त्याच्यावर पण डेप्रिसिएशन होतं, लेस डेप 20%. एक 0 दाखला 10% किती आले, 7,000. 20% डबल केले 14,000. करा लेस. 70मधनं 14 लेस केले 56, 56,000 आउटरला. आणि सेकंड इफेक्ट परत तेच अर्थ, आपली ॲसेट काय झाली, कमी झाली. कितीनी कमी झाली, 14,000 कमी झाली म्हणल्यावर आपला लॉस आहे. लॉस आहे म्हणल्यावर डेबिटला टू, नाव टाकताल प्लांट अँड मशिनरी अकाउंट 14,000, 14,000चा लॉस झाला. ओके, त्यानंतर नेक्स्ट ॲडजस्टमेंट, फोर्थ ॲडजस्टमेंट. चौथा आकडा झाली, थर्ड ॲडजस्टमेंट संपली आपली. ओके, चौथा आकडा बघा. लँड अँड बिल्डिंग इज टू बी व्हॅल्यूड ॲट ₹80,000. लँड अँड बिल्डिंगची व्हॅल्यू 80,000 करायला लावली. वर बघा बरं, लँड अँड बिल्डिंग किती आहे प्रॉब्लेममध्ये, वर लँड अँड बिल्डिंग 60,000 होतं. मग वर 60 आहे आणि खाली ॲडजस्टमेंटमध्ये 80 करायला लावलं आहे. मग 60चा 80 म्हणजे 20,000नी काय करायला लावले, वाढवायला लावलं आहे. मग लिहा लँड अँड बिल्डिंग अमाऊंट टाकताल 60,000. लँड अँड बिल्डिंगची ॲक्च्युअल अमाऊंट 60 होती, पण ॲडजस्टमेंटमध्ये त्यांनी 80 करायला लावली. मग 60ची 80 करायला लावली म्हणजे वाढवायला लावली, ॲप्रिसिएशन. तुम्ही लेस करताना डेप्रिसिएशन लिहिता ना, डेप लिहिता, मग वाढवताना ॲप्रिसिएशन, ॲप लिहायचा शॉर्ट फॉर्म. कितीनी वाढवावी लागेल, 20,000. 60चं 80 करायचं म्हणल्यावर 20,000नी वाढून टाका आणि आउटरला त्यांच्या म्हणण्यानुसार 80,000. चला लँड अँड बिल्डिंग आम्ही 60ची 80 केली, 20,000नी वाढवली. आणि सेकंड इफेक्ट, डोकं लावा. आपली ॲसेट आत्ता मात्र काय झाली, वाढली.
मग चांगलं झालं ना, आपली ॲसेट वाढली, प्रॉपर्टी वाढली म्हणल्यावर तो काय झाला, आपला प्रॉफिट आहे. प्रॉफिट आहे म्हणल्यावर आता कुठं लिहिताल, क्रेडिटला लिहिताल. लॉस आहे म्हणल्यावर डेबिटला लिहायचं ना, पण आता प्रॉफिट झाला, प्रॉफिट आहे म्हणल्यावर क्रेडिटला लिहा. रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या क्रेडिटला लिहिताल बाय, नाव टाकताल बाय लँड अँड बिल्डिंग अकाउंट. कितीचा प्रॉफिट, 20,000चा प्रॉफिट झाला. ओके. म्हणजे ॲसेट वाढतात, कमी होतात, तेवढं फक्त डोकं लावायचं. आणि लास्ट ॲडजस्टमेंट 5वा आकडा, RDD ऑफ 10% इज टू बी क्रेडिट ऑन संडे डेटर्स. RDD काढायला लावला आहे त्यांनी 10%. RDD हा शब्द दिसला की फायनल अकाउंटपासून आपण शिकत आलो की RDD म्हणल्यावर डेटर्समधनं काय करतो आपण, लेस करतो. मग वर बघा बरं, डेटर्सची अमाऊंट किती होती प्रॉब्लेममध्ये, वर बघा संडे डेटर्स किती आहे, 26,000 आहे ना. मग चला हाय तसे लिहून काढा ॲसेट साईडला. डेटर्स संडे नाही लिहिलं तरी चालते. डेटर्स किती होती, डेटर्सची अमाऊंट 26,000, 26,000 होती. आणि ॲडजस्टमेंटमध्ये सांगितले की RDD चार्ज करायला लावला आहे. मग RDD शब्द दिसला की कंपल्सरी डेटर्समधनं आपण लेस करतो. किती पर्सेंट होता, 10% होता. मग 26,000वर 10%, 10 झाकला किती येईल, 2600 येईल. बरोबर आहे ना. आणि आउटरला दोघांची सबट्रॅक्शन जर केली 23,400. RDD डेटर्समधनं काय करतो आपण, लेस करतो. आणि सेकंड इफेक्ट परत तेच डोकं लावा, आपली ॲसेट आत्ता काय झाली, कमी झाली. अरे ॲसेट कमी झाली, मग ॲसेट कमी झाली म्हणल्यावर लॉस आहे. आणि लॉस आहे म्हणल्यावर कुठं लिहिणार, डेबिटला लिहिणार. रिव्हॅल्युएशनच्या डेबिटला टू RDD अकाउंट. इथं चुकून एखादा टू डेटर्स अकाउंट लिहिल. RDDचा सेकंड इफेक्ट लिहिताना RDDच नाव वापरायचं. टू RDD अकाउंट 2600 रुपये, 2600 झालं. मागच्या आठवड्यात मी तुम्हाला इथपर्यंत शिकवलं होतं, पण कॅपिटल आणि गुडविलचं सांगितलं नव्हतं. या आठवड्यात मी तुम्हाला पूर्ण प्रॉब्लेम सॉल्व करून दाखवला. टोटल सगळ्याच्या सगळ्या 5 ॲडजस्टमेंट घेतल्या मी, बरोबर ना. आता तर नक्की कळलं असेल, कारण मागच्या आठवड्यात ऑलरेडी 3, 4, 5 शेवटच्या 3 ॲडजस्टमेंट झाल्याच होत्या. आज फक्त नवीन काय केलं मी, पहिली आणि दुसरी ॲडजस्टमेंट पण शिकवली. आता सगळ्यात मेन हे तर झालं. एखादा म्हणा सर इथपर्यंत केलं तर तुमचे 8 मार्क फिक्स झाले. कारण अजून टॅली करायचं काम राहिलेलं आहे. टॅलीला किती मार्क्स असतात, 2 मार्क्स असतात. त्यामुळं इथपर्यंत जरी केला प्रॉब्लेम, पुढं नाही सोडवला तरी तुमचे 10पैकी 8 मार्क फिक्स झाले. आता 2 मार्क टॅली कसा करायचा ते नीट लक्ष द्या, व्यवस्थित लक्ष द्या. सोपं आहे, टॅली करायला पण काय अवघड नाही. टोटल 2 पेजेस आहेत, बरोबर आहे ना. टोटल किती पेजेस आहेत, 2 पेजेस आहेत. पहिल्या पेजवर 1, 2 अकाउंट आहेत आणि दुसऱ्या पेजवर 1, 2 आहेत. म्हणजे टोटल 4 जण आहेत. क्लोज करताना रिव्हॅल्युएशन टू असा आला तरी चालेल, किंवा एक काम करू आपण आपल्या पद्धतीने, म्हणजे आपण एक काम करू, शेवटून सुरुवात करू. म्हणजे कॅश ऑब्लिक बँक ते पहिलं क्लोज करायला घेऊ. चला मग कॅश ऑब्लिक बँक पहिलं मी शेवटून सुरुवात करतो. चला आता बघूनच सांगा मला कोण मोठं वाटतं तुम्हाला, डेबिट साईड का क्रेडिट साईड. बघूनच कळते क्रेडिटला कोणच नाही आहे, दॅट मीन्स डेबिटच मोठी येणार ना. मग किती येईल, 80,000 आणि 40,000, 1,20,000 आणि हे 1,00,000. म्हणजे डेबिटची टोटल आली 2,20,000, 2,20,000 दोन्हीकडं लिहितो. आता क्रेडिटला बघा, क्रेडिटला आपण ॲक्च्युली कुठली अमाऊंट असेल तर आपण मायनस करतो, पण क्रेडिटला कोणच नाही आहे. कोणच नाही म्हणजे किती कमी पडतात, ते सगळेच कमी पडतात. ते 2,20,000. त्याला नाव टाकताल बाय बॅलन्स कॅरीड डाऊन. तुम्ही अकाउंट ओपन करताना ब्रॉड डाऊन लिहिता ना, मग आता अकाउंट क्लोज करताना कॅरीड डाऊन म्हणायचं. कॅश ऑब्लिक बँकचा कॅरीड डाऊन किती आला, 2,20,000 आलेला कॅरीड डाऊन. क्रॉस पाठवतो, क्रेडिटचा डेबिटला पाठवतो. बॅलन्स शीटला डेबिट क्रेडिट नसतं, पण डेबिट म्हणजे कोण असतं, ॲसेट असतं. असा त्याचा व्यवस्थित अर्थ झाला. तुम्ही नका एवढं डोकं लावू. कॅरीड डाऊन आला की तसाच कॅरीड डाऊन काय करायचा, तसाच कॅरीड डाऊन वर उचलायचा. हे लक्षात ठेवा, वर उचलायचा म्हणजे तुमचा जो कॅरीड डाऊन येईल तसाच वर ॲसेटला लिहायचा. 2,20,000. त्याला नाव काय द्यायचं आहे ते तुम्ही कुठलंही वापरू शकता. म्हणजे त्याच्या पुढे तुम्ही कॅश लिहा, बँक लिहा, कॅश इन हँड लिहिलं तरी चालेल, कॅश ॲट बँक लिहिलं तरी चालेल. काय लिहायचं ते तुम्ही लिहू शकता. ओके. सुरुवात आपण कॅश ऑब्लिक बँक पहिलं क्लोज केलं आणि आलेला कॅरेट डाऊन तसंच काय केलं आपण ॲसेट्सला पाठवला.
आता हे शेवटचं क्लोज करून झालं की आता पहिल्यापासून येताल. आता लाईनशीर रिव्हॅल्युएशन, देन पार्टनर्स कॅपिटल आणि मग बॅलन्स शीट शेवटी टॅली होईल. आता लाईनशीर जाऊ. लाईनशीर म्हणजे पहिल्यापासून येऊ. चला पहिल्यापासून रिव्हॅल्युएशन अकाउंट पहिलं क्लोज करायला घेऊ. बघूनच तुम्हाला सांगा कुठली साईड मोठी वाटते. इकडे किती आहेत डेबिटला? 14 आणि 8 किती? 22. बरोबर आहे. 22 आणि 2 किती? 24. आणि हे 600. 24,600 आले. आणि क्रेडिटची टोटल किती आहे? 20,000 आहे. म्हणजे कोण मोठं आलं? डेबिट मोठी आहे ना. डेबिट साईड मोठी आहे, दोन्हीकडे लिहिताल 24,600. 24,600 बरोबर आहे. जी मोठी ती दोन्हीकडे लिहा. आता मला सांगा क्रेडिटला ऑलरेडी एक अमाऊंट आहे 20,000 आहे. मग 24,600मधनं जर 20,000 लेस केले तर किती कमी पडतात? ते क्रेडिटला 4,600 कमी पडतात. कुठून आले कळले? 4,600. 24,600मधनं जर 20,000 लेस केले तर क्रेडिटला 4,600 कमी पडतात. त्याला नाव देताल बाय. फायनल अकाउंट आठवते ना. 2 म्हणलं की प्रॉफिट आणि बाय म्हणलं की लॉस. लॉस झाला, बाय लॉस. नुसतं लॉस नाही लिहायचं तर बाय लॉस ट्रान्सफर टू, पूर्ण वाक्य लिहिताल बाय लॉस ट्रान्सफर टू पार्टनर्स कॅपिटल. जर डेबिटला कमी पडले तर लॉस झाला, सॉरी क्रेडिटला कमी पडले तर लॉस झाला, डेबिटला कमी पडले तर प्रॉफिट झाला. किंवा सोप्या भाषेत बायच्या पुढे लॉस आणि 2च्या पुढे प्रॉफिट. ओके. चला लॉस झाला आहे. कितीचा लॉस झाला आहे? 24मधनं 20 लेस केले, 4,600चा लॉस झाला आहे. पण तो डायरेक्ट नाही लिहायचा आहे, डॅश मारून पार्टनर्सची नावं टाका. सुजाता आणि पौर्णिमा दोघींचीच नावं टाकताला. का? कारण जे काय वाटायचं आहे ते दोघींनाच, ओल्ड पार्टनरला. अपर्णाला घ्यायचा काय संबंध नाही, कारण ती थर्ड पार्टनर आहे, न्यू पार्टनर आहे. तिचा पहिलाच दिवस आहे. पहिल्याच दिवशी कुठं लॉस प्रॉफिट देता ना. त्यामुळं जे काय प्रॉफिट अँड लॉस डिवाईड करायचं आहे, जो काय झाला आहे त्याला ओल्ड पार्टनर्स रिस्पॉन्सिबल आहे. त्यामुळे जे काय वाटायचं ते दोघांनाच वाटायचं आहे. किती आलता लॉस? 4,600. 4,600चा लॉस आलता. इक्वली 2 भाग करून टाका. 4,600च्या हाफ किती होतील? 2,300. 2,300. 2,300. ओके. चला लॉस काढला. लॉस पार्टनर्सला त्यांच्या इक्वली रेशोमध्ये वाटून टाकला. नेक्स्ट स्टेप. आलेला आन्सर आता ट्रान्सफर टू कॅपिटल खाली पाठवताल. पाठवताना क्रॉस क्रेडिटला आलं तर डेबिटला पाठवताल. तुमचं जे काय आन्सर येईल, प्रॉफिट येऊ शकतो किंवा लॉस पण येऊ शकतो, जे काय आन्सर येईल ते खाली पाठवताना क्रॉस पाठवायचं. लिहा मग 2 काय लिहिताल तुम्ही? पार्टनर्स कॅपिटलचं नाव वर टाकले ना, मग आता रिव्हॅल्युएशनचं नाव खाली टाका. त्यामुळे 2च्या पुढं काय लिहिताल? 2 रिव्हॅल्युएशन अकाउंट. ब्रॅकेटमध्ये लिहा काय? हा लॉस आहे. दोघांच्या कॉलममध्ये सुजाता 2,300, पौर्णिमा 2,300, अपर्णाच्या ह्याच्यात डॅश मारा. तिला आपण वाटलंच नाही त्यामुळे तिच्या ह्याच्यात डॅश मारतात. झालं. आलेलं आन्सर पुढं पाठवलं. आता मग एक काम करा, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट क्लोज करायला घ्या. हे कसं क्लोज करताल तर पहिल्यांदा टॅली मार्क्स काढून घ्या. आणि आता नेहमीप्रमाणे कुठली साईड मोठी वाटते त्याची टोटल पहिली करून घ्या. बघूनच कळते बाबा क्रेडिट साईडच मोठी असतील. इकडं लाखात अमाऊंट आहेत, इकडं 2,300 आहेत. त्यामुळं क्रेडिटच मोठी ती. त्यामुळं पार्टनर्सला टोटल करताना पहिला प्रेफरन्स क्रेडिट साईडला द्या. तोंडी आहे बघा. 1,00,000 आणि 20,000. 1,20,000. 1,20,000. ओके. 1,40 आणि 20,000. 1,60. 1,60,000. आणि अपर्णाची टोटल करायची गरज नाही, तिथं फक्त एकच अमाऊंट आहे 1,00,000. काय केलं मी? पहिलं तिघांची टोटल क्रेडिटची करून घेतली ॲज इट इज. ह्याच टोटल आता मी आहेत अशा डेबिटला लिहून काढतो. 1,20,000. 1,20,000. पौर्णिमा 1,60,000. 1,60,000. आणि अपर्णा 1,00,000. 1,00,000. काय केलं? पहिलं क्रेडिटची टोटल करायची, त्याच टोटल डेबिटला मांडायच्या. आणि आता एक काम करा, वर जर अमाऊंट असतील तर लेस करून नाव टाकून द्या. 2 बॅलन्स कॅरीड डाऊन. डेबिट साईडला कमी पडतात ते. किती कमी पडतात ते सबस्ट्रॅक्शन करून काढा. आता सुजाताची किती टोटल आली ती? 1,20,000. वर किती आहेत? 2,300. करा मायनस. मग 1,20,000मधनं 2,300 जर लेस केले, 17,700. 1,17,700. बरोबर ना. 1,60मधनं जर 2,300 लेस केले,
1,57,700 157,700. आणि अपर्णाचं मात्र नशीब चांगले. अपर्णाच्या ह्याच्यात वर डॅश होतं, म्हणजे लेस करायला कोण नाही म्हणजे अपर्णाच्या डेबिटला किती कमी पडतात, ते सगळेच कमी पडतात, ते 1,00,000 झालं. तिघांचा बॅलन्स कॅरीड डाऊन काढला. कसा काढला? खालच्या अमाऊंटमधून वरच्या अमाऊंट लेस केल्या आणि फायनल स्टेप आलेला आन्सर पुढे पाठवताल. डेबिटला आले म्हणल्यावर क्रेडिटला पाठवताल. बॅलन्स शीटला क्रेडिट डेबिट नसतं, पण क्रेडिट म्हणजे कोण असतं? लायबिलिटी असतं. मग हे आपल्याला ऑलरेडी अगोदरच माहिती असतं, त्यामुळे मी बघा सुरुवातीलाच आकल्या नावं टाकून ठेवली होती. आता मग एक काम करा, फक्त अमाऊंट भरा. हे जे कॅरीड डाऊन काढलेत ना आत्ता आपण, तिघांच्या समोर लिहा. मग सुजाताचा कॅरी डाऊन किती आला होता? 1,17,700. पौर्णिमा 1,57,700 आणि अपर्णा 1,00,000. तिघांचे कॅरी डाऊन तिघांच्या समोर लायबिलिटीला ट्रान्सफर केले. आणि आता फायनल स्टेप, तिघांची टोटल आउटरला लिहा. 0,0 ॲज इट इज. 7,7,14 आजचाला 1, 7,7,14 15 आजचाला 1, 5,1 6,1 7 आणि 1,1,1 3,00,000. म्हणजे त्या तिघांची टोटल मी आउटरला लिहून काढली. 3,75,400. 3,75,400. आणि अशा प्रकारे तुमचा प्रॉब्लेम संपला. जेव्हा तुम्ही ह्या तिघांची टोटल आउटरला घेता म्हणजे तुमचं काम संपलं. आता तुमचा प्रॉब्लेम फायनली टॅली होतो. आता तुम्ही दोन्ही साईडची टोटल मारा, टॅली होईल. पण टॅली करण्यापूर्वी परत एक काम, परत एकदा शेवटचं फायनली प्रॉब्लेममध्ये जी जुनी बॅलन्स शीट दिली होती ना, प्रॉब्लेममधली बॅलन्स शीट, त्यात नजर टाका. काय नावं ह्या बॅलन्स शीटमध्ये घ्यायची राहून गेलीत. का राहून गेलीत? कारण त्यांच्यावर ॲडजस्टमेंट नसल्यामुळं ती तशीच राहिलीत. म्हणजे फॉर एक्झाम्पल बघा बरं, प्रॉब्लेममध्ये लायबिलिटी साईडला बघा, कॅपिटल तर आत्ता घेतलं आपण तिघांचं, पण क्रेडिटर्स आणि बिल्स पेएबल कुठं दिसलंच नाही प्रॉब्लेममध्ये. का नाही आलं? कारण त्यांच्यावर ॲडजस्टमेंटच नव्हत्या. त्यामुळं जी नावं प्रॉब्लेममध्ये, जुन्या प्रॉब्लेममध्ये एकदा परत नजर टाकायची. जी नावं आलेली नाही आहेत बॅलन्स शीटमध्ये, ती आहे तशी उतरून काढायची. मग क्रेडिटर्स 34,000, बिल्स पेएबल 26,000 आहे तसे उतरून काढा. क्रेडिटर्स 34,000, बिल्स पेएबल 26,000. ॲसेटला बघा, स्टॉक, मशिनरी, बिल्डिंग, डेटर्स, कॅश 5 नावं होती. बघा बरं सगळे आलीत का? बिल्डिंग, मशिनरी, फर्निचरचं नाव माझ्यामते आलेलं नाही आहे, बाकी सगळी नावं आलेली आहेत. मग फर्निचरचं नाव फक्त ॲसेट साईडला राहिलं होतं. मग फर्निचरचं नाव लिहून काढा. फर्निचर किती अमाऊंट होती? फर्निचर 24,000, 24,000. 24च होती ना? बरोबर आहे. फर्निचर 24,000. म्हणजे टॅली करायच्या अगोदर पण काय करायचं? एक नजर टाकायची. जी नावं लायबिलिटीला किंवा जी नावं ॲसेट्सला राहिली होती ती नावं घेऊन टाकायची. आणि आता मग तुम्ही बॅलन्स शीट टॅली करायला घ्या. लायबिलिटी साईडची टोटल म्हणजे थोडक्यात ह्या तिघांची टोटल आणि ॲसेट साईडला या 6 जणांची टोटल जर गेली तर दोन्ही साईडची टोटल ॲक्युरेट सेम येईल. जर ती सेम आली तर तुमचा प्रॉब्लेम टॅली झाला. मग तुम्हाला तुमचे 10 पैकी 10 मार्क फिक्स. पण जर तुमची टोटल दोन्ही साईडची डिफरंट येत असेल, ॲसेटची वेगळी, लायबिलिटीची वेगळी आहे, तर ह्याचा अर्थ तुमचा प्रॉब्लेम चुकला. पण चुकला म्हणजे काय? 0 नाही, टॅलीचे 2 मार्क गेले, पण बाकीचे 8 मार्क तर तुमचे फिक्स आहेत. ओके. मग चला, मी आता टॅली करत नाही. हे लायबिलिटी आणि ॲसेटची टोटल तुम्ही करा. ती टॅली होती आहे का ते तुम्ही बघा आणि स्क्रीनशॉट काढून मला सेंड करा. ओके, बाय.